Hello, everyone, and a very warm welcome to all the young ones who are watching out there. आज आपण आपल्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये चॅप्टर चालला होता हिज फर्स्ट फ्लाइट, जो आपला पूर्ण झालेला आहे ऑलमोस्ट. बस आता ह्याचा ग्रामर पोर्शन आणि काही अनेक महत्वाच्या गोष्टी बाकी आहेत, तर त्या आज आपण डिस्कस करणार आहे या सेशनमध्ये. तर चला पाहूया हिज फर्स्ट फ्लाइट, त्याची पहिली उडान, जो आपण चॅप्टर वाचून झालेला आहे. तर आज आपण सुरुवात करूया ऍडवर्ब्स पासून. ऍडवर्ब्स म्हणजे काय असतं, चला वाचूया आपण. An adverb is a word that tells us something more about a verb, an adjective or another adverb. म्हणजे काय, ऍडवर्ब एक असा शब्द असतो जो आपल्याला काय सांगतो, काही जास्त सांगतो अबाउट अ वर्ब, कोणत्या क्रियेबद्दल, कोणत्या ऍडजेक्टिव्ह बद्दल. म्हणजे विशेषण आधीच नाऊनची विशेषता सांगतं आणि विशेषणच्या बाबतीत आणि जास्त सांगतो तो ऍडवर्ब किंवा अनदर ऍडवर्ब. या दुसरा ऍडवर्ब होऊ शकतो ज्याच्या बाबतीत एक ऍडवर्ब सांगतोय. आता हे कसं थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल आता तुम्हाला. आता याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. अबाउट अ वर्ब, वर्बच्या बाबतीत कसं सांगतं, ही रन्स फास्ट, ही रन्स. ह्याच्यात जर फास्ट नसतं लागलं तरी पण हा सेंटेन्स आपल्या आपमध्ये पूर्ण, ही रन्स की तो धावतोय. ही रन्स फास्ट म्हणजे काय, की तो तेज धावतोय. तो कसा धावतोय, तेज धावतोय. तर हाऊ, इथे काय प्रश्नाचं उत्तर इथे हाऊ, HOW, हाऊचं उत्तर. हाऊ डज ही रन, ही रन्स फास्ट. कर. द गर्ल्स सॅंग स्वीटली, मुली ज्या आहे त्या कसं गाणं म्हणतात, ते स्वीटली गाणं म्हणतात. ते तर अशा प्रकारे हे काय सांगतात, ते वर्बच्या बाबतीत अनेक जास्त सांगतात. ते रन्स, सॅंग हे सगळे वर्ब्स आहेत आपले, आणि ह्याच्या बाबतीत अनेक सांगतात. कसा रन करतोय तो, फास्ट. सॅंग म्हणजे कशी कशी गायली ती, तर स्वीटली, गोड गाणं म्हणाली. सडनली द बेबी स्टार्टेड क्राईंग, म्हणजे की क्राईंग, सडनली आणि क्राईंग. द बेबी स्टार्टेड क्राईंग हा आपल्या आपमध्ये सेंटेन्स पूर्ण आहे, पण ह्याच्यात काय लावलं आपण, सडनली. तर म्हणजे की अचानक से जो बेबी होता तो रडू लागला. तर हे सगळे शब्द जे झाले इथे, फास्ट, स्वीटली, सडनली, हे सगळे काय झाले, हे वर्ब्सच्या बाबतीत आणि जास्त आपल्याला सांगतात आहेत. तर म्हणून हे काय आहेत, ऍडवर्ब आहे. मग आहे अबाउट एन ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत कसं सांगतात हे बघा. दिस चेन इज व्हेरी स्टर्डी. ठीक आहे, तर स्टर्डी चेनचा विशेषतः काय झालं, स्टर्डी. पण व्हेरी स्टर्डी म्हणजे हे ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत अनेक सांगताय. तर इथे हे व्हेरी म्हणजे काय झालं, ऍडवर्ब झालं. द टी इज टू हॉट, द टी इज हॉट हे पण होतं, हे आपल्या आपमध्ये आहे सेंटेन्स. पण द टी इज टू हॉट म्हणजे खूप जास्त गरम आहे चहा. तर हे टू, व्हेरी हे सगळे शब्द काय झाले, ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत अनेक सांगतात. अबाउट अनदर ऍडवर्ब. आता दुसऱ्या ऍडवर्बच्या बाबतीत कसं सांगितलं बघा, यू शुड रन व्हेरी फास्ट. आता बघा इथे काय होतं, ही रन्स फास्ट, ही रन्स व्हेरी फास्ट. हाही शब्द होऊ शकत होता, हाही लाईन होऊ शकत होती, ही रन्स व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये व्हेरी हा जो होता, हा काय झाला असता, हा ऍडवर्ब झाला असता. फास्टचा जो की अनेक जास्त सांगत, यू शुड रन व्हेरी फास्ट. फास्ट आधीच एक ऍडवर्ब आहे आणि त्याच्या बाबतीत अनेक सांगताय हे व्हेरी. अबाउट अ फ्रेज और सेंटेन्स, तर अशाच प्रकारे कोणचा फ्रेज म्हणजे वाक्यांश किंवा कोणचं वाक्य, त्याच्या बाबतीतही सांगतं. त्याच्या बाबतीतही अनेक जास्त सांगतं. जसं की अनफॉर्च्युनेटली युअर आन्सर इज इनकरेक्ट. अनफॉर्च्युनेटलीचं काय अर्थ असतं, की म्हणजे की दुर्भाग्यवश तुझा आन्सर काय आहे, तो चुकीचा आहे. तर अशा प्रकारे एक फ्रेजच्या बाबतीत हे सांगताय, युअर आन्सर इज इनकरेक्ट. जर आपण एवढं म्हटलं असतं तरी सुद्धा होतं, पण अनफॉर्च्युनेटली हे लावून दिल्याने काय झालं, की आपल्याला कळलं की जो म्हणतोय तो दुःखी आहे. ऍडवर्ब्स गिव्ह अस इन्फॉर्मेशन अबाउट, ऍडवर्ब्स आपल्याला कशा बाबतीत इन्फॉर्मेशन देतात, अबाउट प्लेस म्हणजे जागेचं. फॉर एक्झाम्पल, गो देअर, कम इन, की तिकडे जा, इकडे ये. तर हे देअर, इन हे सगळे काय झाले इथे, हे ऍडवर्ब झाले. टाइम, आता प्लेस झालं, मग टाइमच्या बाबतीतही सांगतात. फॉर एक्झाम्पल, आय विल डू माय होमवर्क टुमॉरो. तर आय विल डू माय होमवर्क टुमॉरो, तर डू च हे सांगतोय की टुमॉरो, की मी उद्या आपला होमवर्क करेन. तर हे काय झालं, टाइम सांगतंय. आय नीड अ पेन्सिल नाव, हे पण टाइमच आहे, की मला आत्ता एक पेन्सिल हवी आहे. तर अशा प्रकारे प्लेस झाला, टाइम झाला, की वेळ आणि जागा. त्याशिवाय काय असतं बरं बघा, मॅनर ऑर द वे समथिंग इज डन, म्हणजे की कशा प्रकारे कोणचं काम होत आहे. फॉर एक्झाम्पल, रीड स्लोली, राईट वेल म्हणजे कसं होतंय, हळू वाच. राईट वेल म्हणजे नीट लिही. तर हे कशा प्रकारे करायचं, हे तेही सांगतं, मॅनर सांगतं.
डिग्री, फॉर एक्झाम्पल द वॉटर इज टू कोल्ड. डिग्रीचा अर्थ काय झाला की किती मात्रामध्ये आहे, कमी जास्त अशा प्रकारे. तर मेनी ऍडवर्ब्स एंड विथ एल-वाय. तर जास्त तर जे ऍडवर्ब्स आहेत ते काय कशाने एल-वाय मधनं संपतात, एंड मध्ये एल-वाय लागतं, सच एज स्लोली, ऍक्च्युअली, सरप्राइझिंगली एटसेट्रा. लाईक ऍडजेक्टिव्स. ऍडजेक्टिव्ह सारखं ऍडवर्ब्स कॅन ऑल्सो बी युज्ड इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स. तर जसं ऍडजेक्टिव्ह असतं कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह फॉर्म, जसं वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट, अशाच प्रकारे ऍडवर्ब्सही जे आहे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री असतात. एक्झाम्पल, ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, दे डान्स्ड मोर ग्रेसफुली. तर हे मोस्ट आणि मोर हे आपल्याला माहिती होतं की हे ऍडजेक्टिव्ह मध्ये युज होतात, पण इथे हे ऍज अन ऍडवर्ब युज होतात. आणि ह्याच्यातही आपण पाहिलं की दोन्ही डिग्रीज आहेत. नेक्स्ट आहे पॅसिव्ह व्हॉइस. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असतात, जे की तुम्ही 9th मध्ये सुद्धा वाचले असतील. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. मेनी ऍक्शन्स इन्व्हॉल्व टू पीपल थिंग्स. काही खूप सारे ऍक्शन्स असे असतात, कार्य असे असतात ज्यात की दोन लोक इन्व्हॉल्व असतात, लोक किंवा दोन वस्तू. वन दॅट परफॉर्म्स द ऍक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ऍक्शन. एक जे ऍक्शन करतं आणि एक ज्याच्यावरती ऍक्शन इफेक्ट होतो. ह्याला समजा कसं करायचं. सोनाली एट द मँगो. सोनालीनी मँगो खाल्ला. हिअर द ऍक्शन ऑफ इटिंग इन्व्हॉल्व सोनाली हू इट्स. आता ह्याच्यामध्ये आंबा, एक मँगो खायचं एक ऍक्शन आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की सोनाली इन्व्हॉल्व आहे, जी की तो आंबा खाते, हू इट्स. ठीक आहे ना. अँड द मँगो, आणि ह्याच्याबरोबरच मँगो पण इन्व्हॉल्व आहे कारण की तो खाल्ला गेला, विच गेट्स इटन. सोनाली इज द ऑब्जेक्ट अँड मँगो इज द, सोनाली इज द सब्जेक्ट अँड मँगो इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ईट. तर म्हणजे की सोनाली काय आहे, सब्जेक्ट आहे, सोनालीच्या बाबतीत गोष्ट चालली आहे, आणि मँगो ऑब्जेक्ट आहे कारण की त्याला खाल्लं गेलं आहे. इज द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब ईट. वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट हू परफॉर्म द ऍक्शन, जेव्हा तुम्ही हे म्हणणं चाहताय कोणत्या सेंटेन्स मध्ये की कोणचा ऍक्शन कोणी केला, द डुअर ऑफ द ऍक्शन इज द सब्जेक्ट. तर तेव्हा जो काम करतो तो सब्जेक्ट असतो. समटाइम्स यू वॉन्ट फोकस ऑन द सब्जेक्ट. कधी कधी तुम्हाला सब्जेक्ट वरती फोकस द्यायचा असतो. द थिंग अफेक्टेड बाय द ऍक्शन, आणि जो ऍक्शनची अफेक्ट झाला आहे अशी वस्तू, देन यू मेक इट द सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. आणि मग आपण काय करतो, जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करतो तेव्हा जो सब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट बनून जातो, आणि जो ऑब्जेक्ट असतो त्याला सब्जेक्टची जागा देऊन दिली जाते. देन यू मेक इट सब्जेक्ट ऑफ दॅट सेंटेन्स. एक्झाम्पल, द मँगो वॉज इटेन. इथे काय करून दिलं, सोनाली एट द मँगो, तर ह्याच्या जागी करून दिलं द मँगो वॉज इटेन. जर तुम्ही इथे लिहाल द मँगो वॉज इटेन बाय सोनाली, तर ते सुद्धा सही होईल, ते गलत नाही होईल. कारण की नॉर्मली आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय हा शब्दाचा यूज करतो, बी वाय बाय. यू मे ऑर मे नॉट मेन्शन द डुअर. तुम्ही डुअरचं म्हणजे जो काम करतोय त्याचं मेन्शन करू पण शकता, नाही पण केलं तरी चालतं. हिअर सोनाली ऑर द पर्सन हू एट इट. तर इथे कोण होतं डुअर, सोनाली. दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑर पॅसिव्ह व्हॉइस. तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शनला जेव्हा आपण सब्जेक्ट ऑब्जेक्टची जागा बदलून देतो तर तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस असते. इन दिस टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन द थिंग अफेक्टेड बाय द वर्ब इज द सब्जेक्ट. अशा टाईपच्या कन्स्ट्रक्शन मध्ये द थिंग अफेक्टेड बाय द वर्ब, वर्बशी जो थिंग अफेक्ट होतोय तो इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, तो सब्जेक्ट होऊन जातो. द वर्ब इज इन द पॅसिव्ह फॉर्म. वर्ब जो असतो तो पॅसिव्ह फॉर्म मध्ये होऊन जातो. बी प्लस पास्ट पार्टिसिपल लागून जातं, म्हणजे की बीचा कोणताही फॉर्म, वॉज, वर अशा प्रकारचा, आणि पास्ट पार्टिसिपल लागून जातं. अँड द डुअर ऑफ द ऍक्शन, आणि जो काम करतोय, जसं की आता आपण वरती जो सेंटेन्स बघितला की सोनाली जो होती, सोनाली काय होतं, डुअर होतं. मे ऑर मे नॉट बी मेन्शन, तिला आपण मेन्शन करू पण शकतो, नाही पण करू शकतो. तसं तुम्ही मेन्शन करायचंच ठेवा की त्याच्यामध्ये बाय आपण लिहायचं. ते कोणते स्पेसिफिक केसेसमध्ये असतं की आपण नाही मेन्शन करत. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस द डुअर ऑफ ऍक्शन इज नॉट मेन्शन. आता खालती काही एक्झाम्पल्स दिले ज्याच्यात की डुअरचं मेन्शन नाही केलंय. एक्झाम्पल, द प्लांट्स आर प्रून्ड. आता इथे प्रून्ड बाय असं नाही लिहिलं, द प्लांट्स आर प्रून्ड. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. मेनी एन्सिडोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. तर हे सगळे जे आहेत हे कसले आहेत आपले, हे पॅसिव्ह व्हॉइसचे एक्झाम्पल्स आहेत. इफ वी विश टू मेन्शन द डुअर इन पॅसिव्ह सेंटेन्सेस वी मेन्शन इट बाय ऍडिंग बाय बिफोर इट. त्याच्यात आपण बाय लावून, बी वाय बाय लावून त्याच्यात जे आहे डुअरचं पण मेन्शन करू शकतो. एक्झाम्पल, दिस पेन वॉज गिव्हन टू मी बाय माय आंट. ठीक आहे, ही पेन मला दिली गेली माझ्या आंट कडून. नोट दॅट ओनली ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कॅन बी युज्ड इन द
पॅसिव्ह व्हॉइस. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब्स नुसते यूज होतात आणि दुसरे कोणते वर्ब्स यूज नाही. So now in this section we will see the language study part. Your question number 2 was find from the lesson the homophones of the following. Here are some homophones written. Homophones लिहिलेले आहे काही आणि त्यांचे जे आहे शब्द दुसरे लिहायचे. होमोफोन जे टेक्स्ट मध्ये यूज झाले, जसं की सी, या सीचा काय अर्थ आहे पाहणं, आणि हे सी म्हणजे समुद्र. वुड, वुड हा वुड काय आहे, एक लाकूड, लाकूडला आपण जे वुड म्हणतो, आणि हे वुड म्हणजे ऑक्झिलरी. अशाच प्रकारे देअर, देअर हे देअर म्हणजे तिथे, आणि हे देअर म्हणजे त्याचं किंवा तिचं, जे आपण प्लुरल मध्ये म्हणतो. सीन, सीन हे सीन म्हणजे की दृश्य, आणि हे सीन म्हणजे पाहिलं. वन, वन हे वन म्हणजे जिंकलं, आणि हे वन म्हणजे एक. आय, आय हे आय म्हणजे डोळा, हे आय म्हणजे मी. पीस, पीस पीस म्हणजे शांती, या पीस म्हणजे तुकडा. थ्रू, थ्रू, थ्रू हे थ्रू म्हणजे फेकणं, काही वस्तू पण फेकतो, आणि हे थ्रू म्हणजे सी थ्रू म्हणजे कोणत्या वस्तूच्या आतून असं थ्रू. हे दोघांना आपण नॉट म्हणतो. हे नॉट म्हणजे कोणची गाठ असते, आणि हे नॉट म्हणजे नाही करता आपण यूज करतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मीनिंग. इथे होमोग्राफ्स दिले आहेत 2 सेंटेन्स मध्ये वेगवेगळे. होमोग्राफ्स तुम्हाला लक्षात असतील, एकच शब्द आहे, स्पेलिंग एक आहे, पण वेगवेगळ्या जागी वेगवेगळा अर्थ लागतो त्याचा. तर आपल्याला काय सांगायचं की कशी मीनिंग दोघांचे वेगळे आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघा, ही सॉ हिज 2 ब्रदर्स, त्यांनी आपले दोन्ही भाऊ पाहिले. द वुड कटर कट द वीकेंड ब्रांच विथ ए शार्प सॉ. जो वुड कटर होता, जो लकडी कापतो, लाकूड कापतो जो, तर त्यांनी काय केलं, ब्रांचला वीक केलं विथ ए शार्प सॉ. सॉ म्हणजे काय, जो कुल्हाडी असते त्याला आपण सॉ म्हणतो. In sentence A, the homograph saw is the past tense of the word see. See चा past tense होता. In sentence B, the homograph saw. तर saw जो दुसरा सेंटेन्स मध्ये होता means a tool of a carpenter. एका कार्पेंटरचा टूल असतो यूज फॉर कटिंग वुड. वुड कटिंग करता जो अशा प्रकारे आरी, आरी ज्याला म्हणतात ते असतं सॉ, तर त्याला म्हणतात. द बर्ड इंजर्ड हिज विंग्स, ही लिव्स इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. तर फर्स्ट मध्ये काय, इंजर्ड हिज विंग्स, विंग्स म्हणजे काय, पर. त्यांनी आपले पक्षीने आपले पर इंजर्ड केले. आणि सेकंड मध्ये काय, तो सी विंग मध्ये राहतो बिल्डिंगच्या. बिल्डिंगची विंग म्हणजे एक हे नाउन सारखं यूज झालंय. नेक्स्ट आहे पहा इथे, इन सेंटेन्स ए द होमोग्राफ विंग मीन्स द पार्ट ऑफ द बॉडी ऑफ अ बर्ड यूज फॉर फ्लाइंग. द विंग्स जे की फ्लाइंग करता यूज करतो पक्षी. आणि सेंटेन्स बी, द होमोग्राफ विंग इज वन ऑफ द पार्ट्स ऑफ अ लार्ज बिल्डिंग. लार्ज बिल्डिंग, मोठी बिल्डिंगचा एक पार्ट आहे विंग. थर्ड आहे, द एरोप्लेन विल लँड ऍट 9 PM शार्प. ही ओन्स 10 acres ऑफ लँड. तर पहिल्या ह्याच्यात काय म्हणतात की एरोप्लेन जे आहे ते लँड करेल, म्हणजे खालती उतरेल 9 वाजता, आणि ही ओन्स 10 acres ऑफ लँड म्हणजे की त्याच्याजवळ 10 एकर एवढी जमीन आहे. तर बघा, इन सेंटेन्स ए द होमोग्राफ लँड मीन्स टू कम डाऊन थ्रू द एअर ऑन टू द ग्राउंड. म्हणजे लँड करणं, एरोप्लेन्स नॉर्मली लँड करतात, तसे वरतून न खालती येतात. In sentence B, land means an area of ground used for some purpose. तर सेंटेन्स बी मध्ये लँड जो एरिया आहे तो काय आहे, एरिया ऑफ ग्राउंड, एका जमिनीचा एक हिस्सा जो की कोणत्या पर्पज करतात, लोक घर बनवता, मकान बनवता, अशा प्रकारे. फोर्थ बघा, हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लीव, ही बेंट हिज हेड डाऊन विथ हिज चिन. द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन, हेड म्हणजे कोणाला म्हणतात, जो सर्वात मोठा कोणी हे असतो इन्स्टिट्यूशनचा, जसं प्रिन्सिपल आहे, वाईस चान्सलर आहे, हे लोक हेड आहेत, तर त्यांना म्हणतात. आणि ही बेंट हिज हेड, हेड म्हणजे आपण आपल्या डोक्यालाही म्हणतो, विथ हिज चिन, तर त्यांनी आपलं डोकं झुकवलं. इन सेंटेन्स ए, हेड मीन्स द पर्सन इन चार्ज ऑफ एन इन्स्टिट्यूशन. जो एक कोणत्या इन्स्टिट्यूशनचा, ऑर्गनायझेशनचा इन्चार्ज असतो त्याला हेड म्हणतात, जो सगळं देखरेख करतो. आणि सेकंड सेंटेन्स मध्ये हेड मीन्स द पार्ट ऑफ द बॉडी ऑन टॉप ऑफ द नेक, म्हणजे की हा जो आपला हिस्सा आहे हा हेड आहे आपला. तर आज आपण होमोफोन्स, होमोग्राफ्स दोन्ही बघितले की दोघींमध्ये किती फरक असतो, आणि दोघांना जाणणं फार जरुरी आहे. तुम्हाला अशा प्रकारचे सेंटेन्स लिहायला येतात, सेंटेन्स मेकिंग येतं. मी मागच्या सेशन्स मध्ये तुम्हाला सांगून चुकले, पूर्ण पेपरचा पॅटर्न सांगितलाय, त्यात तुम्हाला जे आहे सेंटेन्स लिहायला सुद्धा येतील, तर म्हणून तुम्हाला हे सेंटेन्स बनवता आले पाहिजे. आजचा हा सेशन आपला इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये आपण लवकरच भेटूया. तिथवरी बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.